असं काय करायलाय? तुमच्या मेकअपचा बेस एवढा भारी झालाय की नाही, मग तो खराब होईल की नाही असं फोनवर बोलत बसला तर. तुम्ही एक काम करा, डोळं मिटून नुसतं पडून राहा. मी बघतो की तुमच्या मैत्रिणी काय म्हणतात ते. एक मिनिट, तुला कसं कळलं माझ्या मैत्रिणींचा फोन येते? अहो असं काय बोलायलाय? आजच्या दिवशी साखरपुड्याच्या दिवशी कोण तुम्हाला फोन करणार? तुमच्या मैत्रिणीच करणार की नाही? यू आर राईट. तुम्ही डोळा बंद करून राहा, बघू मी बघतो काय म्हणते ते. हा अरे देवा, हाय का आता इथं नेटवर्कच नाही. मी बघतो, थांबा थांबा. हा अरे देवा, तुम्ही डोळा बंद करा, मेकअपचा बेस खराब होईल. होय. हॅलो, कोण? कमळी, तू अनिकाकडे काय करतेयस? नाही नाही, अगं मी अनिकाकडे नाही. अनिका आणि मी दोघी बी ऋषी सरांच्या घरी आहे साखरपुड्याच्या तयारीसाठी. काय गो, तुम्ही आला नाही सा? तुम्हासनी बोलवलं नाही काय? हां, मला काय वाटतंय तुम्ही संध्याकाळीच या. म्हणजे सगळ्या पाहुण्यासनी 5 नंतर बोलवले की नाही. हां, तवा नक्की या. हां चला, ठेवू का? मला लय काम आहे ती ग, आणि अनिकाचं तर माझ्याशिवाय पानच हलत नाही बघ. हां ठेवतो. म्हणजे हे दोघं जे बोलतायत ते खरं आहे. आता कमळी अनिकाकडेच आहे आणि अनिका आपल्या बरोबर खोटं बोलली. वय आता कसं आहे, कमळी आणि प्राजक्ता बेस्ट फ्रेंड व्हायचा की नाही. मग आता अनिका तिच्या होणाऱ्या नंदेच्या मैत्रिणीला भाव देणारच की. मग आता त्या दोघीच बेस्ट फ्रेंड झाल्यात. आता तरी तू मसनी खात्री पटली आहे ना व? हा, ही अनिका असलं काहीतरी वागेल हे वाटलं नव्हतं मला. नाही म्हणजे प्राजक्ताची हिनीच वाट लावली आणि आता हिच्या बरोबरच फ्रेंड बनतीये. आपली काय किंमत आहे ग? जाऊ दे ग, हे सगळं काही नवीन आहे का आपल्यासाठी? अनिकाला सवयच आहे, ती कायमच लोकांचा वापर करते आणि वापर करून झाला की फेकून देते. आता ते चरणचंच बघ ना, त्याला आतापर्यंत फ्रेंड फ्रेंड करत होती आणि वापर करून झाल्यावर हाकलून दिला ना त्याला. ए निंगू पिंगू, तू पण कमळीला सांग की जरा जपून राहा, नाहीतर कसं आहे तिचा पण वापर करेन आणि तिला पण फेकून देईन. हा ग, आम्ही लय प्रयत्न केले कमळीला सांगायचा, पण ऐकल ती कमळी कसली. आता तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितलं का नाही, त्या अनेकानं आमच्या कमळीला बी किती त्रास दिलाय. खरंय यार, अनिका ना कायमच कमळीला पाण्यात बघत असते. म्हणजे बघ ना, आता तिला ऍडमिशन मिळू नये म्हणून अनिकाने काय काय नाही केलं. तिच्या बिचाऱ्याची बुक्स जाळले, तिचे पैसे चोरले, त्या बिचारीची सायकल पण तोडली. हे एवढंच नाही तर प्रिन्सिपल सरांना तिची खोटी कंप्लेंट पण केली. आणि आता सुद्धा ऋषी सरांसोबत तिचं जे लग्न ठरलंय ना, हे पण तिच्याकडे काहीतरी आहे, ज्याच्यामुळे ऋषी सरांच्या घरचे या सगळ्यांसाठी मान्य झाले. एक्झॅक्टली.